चौथा अध्याय, ज्ञानेश्वरीची 65वी ओवी. कित्येक तास, जवळपास 6 तासाच्या वर झालं सुरू आहे. आपण शेवटचा पार्ट अपरिग्रह हा मागच्या वेळेस सुरू झाला होता. अपरिग्रह म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या तन्मात्रेमधून भोग साधनांचा संग्रह न करणे किंवा यांच्यामार्फत भोग साधनांचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. अपरिग्रह शब्दशः अर्थ संग्रह न करणे, नो स्टॉक. याचा अर्थ सगळं लुटून देणे नाही, आवश्यक तेवढं ठेवणे. उपयोगाच्या वस्तू दैनंदिन किती साड्या असाव्यात? आता पाकिस्तानची एक सम्राज्ञी, नाव घेत नाही, पण असं म्हणतात फ्रान्सहून बाटल्या येत होत्या पिण्याच्या पाण्याच्या, ज्याचं खर्च करोडो रुपये झाला. आवश्यक आहे का? प्रश्न हा आहे. काही हिंदुस्थानमध्ये काही महाराण्या आताच्या राजकीय जीवनातल्या 500 तरी TV सेट घरात. गरज आहे का? 1 TV पुरे, 2 TV, 3 TV ठीक आहे. म्हणून संग्रह न करणे. आमचंच घर आम्ही शिफ्ट करतोय, त्याच्यात इतकं सामान, कठीण म्हणलं हे सामान. वाटतं कमी येईल, कमी येईल, कमी येईल. खरं म्हणजे माणसंही कमी येत नाहीत, वस्तूही कमी येत नाही, कोणी कमी येत नाही आपले सोडून. वाटतं म्हणून आपण संग्रह करत असतो. ही वस्तू कधी ना कधी कामी येईल. याला अपरिग्रह. त्याच्यामध्ये अटॅचमेंट राहतं. का संग्रह करू नये? वस्तू वाईट आहेत का? नाही. खूप आम्ही केलं ते वाईट आहे का? नाही. स्टॉक केला वाईट आहे का? नाही. मग काय वाईट आहे? त्याच्यामध्ये आसक्ती. आसक्ती इतकी असते की 4 दिवस कुठे जाऊ वाटत नाही. बापरे, तुम्हाला माहित नाही का आमच्याकडे किती वस्तू आहेत. उदाहरण सांगतो, मोठा बंगला जर असेल, राजमहल, आणि सर्वजणांना लॉक करून जायचं असेल तर कठीणच आहे. 3 खोल्यावाला केव्हाही जातो, 3 रूमवाला लॉक लावलं की निघाला. चोरही तिकडे फिरकत नाही. 3 रूममध्ये काय असतं रे म्हणतो, जाऊ द्या, टाईम वेस्ट नको. आसक्ती, अटॅचमेंट राहते. म्हणून संग्रह न करे. संग्रह वाईट नाही, पण 2 गोष्टी होतात संग्रहामध्ये. अतिसंग्रह करण्यामधून उपयोगिता प्रत्येकाची असते असं नाही, पण संग्रहामधून 2 गोष्टी होतात. नंबर 1, अतिशय खर्च होतो विकत घेण्याकरिता. अतिशय खर्च होतो आणि त्या खर्चाकरिता तुम्हाला खूप कमवावं लागतं. आणि खूप पैसा कमवण्याकरिता, कारण वस्तू संग्रह करायच्या तर ते विकत घ्यावे लागतील. विकत घ्यायचा तर खूप पैसा कमवावा लागेल. आणि खूप पैसा जर तुम्हाला कमवायचा असेल तर खूप श्वासांचे कोठे, वेळ, आयुष्य आणि आरोग्य दौडावं लागेल, पणाला लावावं लागेल. आरोग्य, आयुष्य, श्वासांचा कोठा, समय, काल सर्व पणाला लावावं लागेल. बुद्धी, सर्व इंद्रियांची शक्ती पणाला लावावं लागेल.
म्हणजे वस्तू वाईट नाही आहेत, पण तुम्ही काय म्हणतात ना, हिरा देऊन गारगोट विकत घेतली. बहुमोल आयुष्य ज्याच्यासाठी वेचायला पाहिजे होतं ते तुम्ही अनावश्यक अस्थायी वस्तूसाठी, अस्थायी सुखासाठी, ते विकत घेण्यासाठी तुम्ही तुमची ही पूर्ण संपदा, मानवी संपदा आणि ईश्वरीय गुणवत्ता आणि ईश्वरीय गुण तुम्ही पणाला लावले. ईश्वरीय शक्ती तुम्ही पणाला लावली आणि पुन्हा हे आयुष्य येणार नाही. ह्याकरिता अपरिग्रह म्हटलंय. आवश्यक तेवढंच आपल्याजवळ असावं, आवश्यक तेवढं, आणि केव्हाही सोडून देता आलं पाहिजे. त्याला अपरिग्रह म्हणतात. कुठेही राहण्याकरिता केव्हाही सोडून जाता आलं पाहिजे, केव्हाही कसंही राहता आलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. जंगलामध्ये शिकारीसाठी गेला असताना एक साधू एका कुटियामध्ये, झोपडीमध्ये साधना करत असताना त्याला दिसला. तहान लागली, झोपडीत गेला. साधूबाबांची समाधी खाली आली. काय पाहिजे म्हणे, मी राजा आहे, पाणी पाहिजे. पाणी होतं, बाकी काही वस्तूच नव्हत्या. त्याला वाटलं साधू महाराज इतक्या जंगलामध्ये एकटेच राहतात, कंदमूळ फळं खातात, आपण आपल्या याच्यावर घेऊन जाऊ राजवाड्यामध्ये. साष्टांग दंडवत केलं. म्हणजे किती तपस्वी येथे, किती त्याग आहे. काय मिळालं यांना जैन साधूसारखं? नाही, महाराज म्हणले आमच्या घरी चला. ते म्हणे नाही रे, आम्ही सगळे इथेच राहणार आहे. नाही म्हणे, आपण चलाच. चला म्हणले. आले साधू बाबा. आता याला वाटलं की जंगलामध्ये इतक्या याच्यात राहणाऱ्यांना आपण पॉश याच्यात ठेवू. अगदी फर्स्ट क्लास सूट राजवाड्यामध्ये. सूट म्हणजे शूट पॅन्ट नाही, गेस्ट हाऊसमध्ये जसं सूट असतो ना तसा. आजकाल किमती फार झाल्यात. 5,000 ते 50,000पर्यंत एका रात्री करता 24 आवर्स, 24 तासाचे रेट्स आहेत पंचतारांकित हॉटेलमधले. लिहून घ्या पाहिजे तर. 5,000पासून 50,000पर्यंत 24 तासाचे रेट्स. असा आता राजवाड्यातलं ते वैभव साधूला ठेवलं. बस साधूला चांदीच्या ताटामध्ये, सोन्याच्या ताटामध्ये पदार्थ यायला लागले. साधू महाराज खायला लागले. सोफा सेट सगळं शाही. 1 महिना झालं. राजाला डाऊट आला. लक्षात घ्या, राजाला वाटलं महाराज हे नकलीच दिसायले. म्हणजे आपण एवढं याला दिलं, नाही म्हणतच नाहीये आणि खुशाल उपभोग करतोय. तर डाऊट यायला लागला राजाला. मग 1 महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं. राजाला रावणं नाही म्हणले, हा नकलीच साधू दिसायला. कुठे गेलं म्हणले याचं वैराग्य? हा तर काहीच नाही म्हणत नाही. आणि तो मग साधूलाही लक्षात आलं की राजाच्या मनामध्ये शंका सुरू झालेली, पण काही बोलले नाही साधू. एके दिवशी महाराजांनी ते बाहेर निघाले जंगलामध्ये. आणि जात असताना महाराज म्हणाले, राजा म्हणाला, महाराज गावात चालायचं? नाही म्हणले, माझं संपलं म्हणले तुझ्याजवळचं राहणं. असं काय करता म्हणले महाराज? नाही, चल म्हणले, माझ्या झोपडीपर्यंत जाऊ. झोपडीपर्यंत आले.
कशी काय झोपडी पाहिली. म्हणले आता तू मी इथे थांबू. म्हणले महाराज मी कसं थांबेल. का. राजवाड्यात तू राहिला मी राहिलो. तू शाही भोजन घेतलं मी शाही भोजन घेतलं. शाही उपभोग घेतला मी शाही उपभोग घेतला. आता तू राहा इथे मी राहतो काही दिवस. नाही म्हणले महाराज जमत नाही. शेवटी राजाने खूप आग्रह केला. महाराज तुम्ही चला. मी येत नाही म्हणले. संपलं. एका मिनिटात जे त्याग करू शकतात. राजवैभव तुला काय वाटतं. एक क्षण लागत नाही आम्हाला त्याग करायला. मग त्याला पश्चाताप झाला राजाला. तुझ्या मनात शंका होती ना मी त्याग करू शकतो की नाही. आता भोगाचा अधीन झालेलो आहे. लक्षात घ्या. भोगाचा अंकित झालोय. भोगाचा दास झालोय. भोगाचा गुलाम झालोय. इंद्रियांचा गुलाम झालोय असं जे तुला वाटलं होतं लक्षात घे. एका मिनिटामध्ये आम्ही सोडू शकतो. राजा निघून गेला ज्या पावलावर. हे अलमस्त. याला म्हणतात अपरिग्रह. असताना उपभोग नसताना खंत नाही आणि खेदही नाही. एका मिनिटात सोडू शकतात. एका मिनिटात. याला अपरिग्रह. आणि हे फार आवश्यक आहे. नाही तर मरताना देखील फार चिंता असते. कसं होईल. पोरांचं कसं होईल. आम्ही मेल्यावर कसं. मरून जा ना काही होत नाही. याचं कसं होईल त्याचं कसं होईल. फार चिंता असते. एका क्षणात हा संसार ही वैभव हे सगळं सोडता आलं पाहिजे. मृत्यूला का भीतात माणसं. सोडू वाटत नाही संसार. संसार सोडूच वाटत नाही. अपरिग्रहामध्ये ते बसत नाही. अपरिग्रह नाहीच आहे त्यांच्याजवळ. एका क्षणात सोडता आलं पाहिजे. पूर्वीचे राजे महाराजे ज्यावेळेस थोडे ओल्ड एजकडे गेले म्हातारपण आलं की राजाभिषेक करायचा आपल्या पुत्राला आणि निघून जायचा वनात. कधी पतिपत्नी निघून जायचे कधी एकटे निघून जायचे. बाई अडकली नातवंडात तर राहा एकटे जायचे. पुन्हा परत येणे नाही. याला म्हणतात अपरिग्रह. धरता येतं तसं एका क्षणात सोडता आलं पाहिजे. वस्तूला अटॅच करू नका. वस्तूचा उपयोग घ्या. वस्तूमध्ये मन अडकू नका. वस्तूमध्ये तुम्ही नको आहेत. तुमच्या भोवती वस्तू पाहिजेत. तुम्ही वस्तूंच्या भोवती असू नयेत. हे लक्षात घ्या. अपरिग्रह म्हणजे. म्हणून संग्रह करणे जरी वाईट असेल तरी संग्रह समजा खूप केला असं लक्षात घ्या. सहज झाला. फार तुम्ही कष्ट केले नाहीत हरकत नाही. पण त्याच्यात मन नका गुंतून टाकू. नको नको गुंतू म्हणा. माया जाळी. मायेमध्ये अडकू नकोस. म्हणून कशा कशातनं अपरिग्रह शब्दांचा देखील स्टॉक कमी पाहिजे. ह्या मेंदूमध्ये कित्येक लाख शब्द ह्या कॉम्प्युटरमध्ये फीड होतात. लक्षात घ्या. सूक्ष्म भागही असं त्याचे फोटो आले न पाहिजेत. लक्षात घ्या काय म्हटलं. शब्द मी आता टाकलाय ना हा अनंत आकाशात जसाची तसाच राहणार आहे. उद्या 5000 वर्षानंतर कोणाला वाटलं 31 डिसेंबर 2007 सोमानी साहेबांनी काय प्रवचन दिलं होतं
5,000 वर्षानंतरचाही कोणी त्याला कॅच करू शकेल. शब्द नष्ट होत नाहीत, काही नष्ट होत नाही. म्हणून आज जरी वेद नष्ट झाले असं समजा, तरी ध्यानस्थ होऊन ज्यावेळेस एखादा महात्मा बसेल त्याला पुन्हा ते शब्द ऐकू येतील, कारण अनंत आकाशामध्ये ते शब्द लुप्त आहेत. म्हणून वेद म्हणजे शब्द नाहीत, वेद म्हणजे फक्त काय म्हणतात पुस्तकं नाहीत, ते शब्दांकन पुन्हा अनंत आकाशात आहे, ते पुन्हा खेचून घ्यायचंय, श्रुतीद्वारे ऐकायचंय, ऐकू आलं की लिहायचंय, स्मृती. लक्षात घ्या. म्हणून शब्द याचाही स्टॉक असू नये. शब्द काय करतात? शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. चित्त भ्रमिष्ट होतं. का हो? एक महाराज प्रवचनात असे म्हणाले, तुम्ही असे म्हणाले, खरं कोणतं? बसा. शब्दांच्या खोळीत अडकणं नाही. आम्हाला ज्ञानेश्वरी गोड वाटते वाचताना, आम्हाला पुस्तकं वाचताना गोड वाटतं, ऐकणं गोड वाटतं. काय करणार होय शब्दांचा स्टॉक? सांगा बरं. उलट चित्त भ्रमिष्ट होईल. का? निशब्द झालं पाहिजे. शब्द आणि निशब्दता. शब्द संपले पाहिजेत. शब्दे विण संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे. शब्द देखील संपले पाहिजेत. निशब्दता आली पाहिजे. निर्विचार, निशब्दता. शब्द नाही, अबोल. बोलणं देखील संपलं पाहिजे. याला म्हणतात अपरिग्रह. तुमचे प्रवचनही थांबले पाहिजेत. एक काळ असा आला पाहिजे सगळं थांबलं पाहिजे. हो, कसं? तोंडच उघडत नाही असं नाही. वैराग्य महापावके. वैराग्य इतकं अफाट निर्माण झालं पाहिजे, बोलू वाटू नये. तर साधनेच्या एखाद्या चांगल्या भरमध्ये तुम्ही लवकर नाही बोलत. लवकर माणूस बोलू शकत नाही. म्हणून शब्द संपतात. शब्दांचा स्टॉक नको. डिक्शनरी करायची नाही, ऑक्सफर्ड. आता काय करावं लागेल? एका क्षणात विसरता आलं पाहिजे समाधीमध्ये गेल्यानंतर. आणि व्यवहारात सगळं आठवलं पाहिजे. समाधीमध्ये विसरलं पाहिजे. काम धाम संसार विसरल्या, हरी भजनी रंगल्या गोपिका. साधनेला बसलं, आळंदीला बसलं, शुक्रवारी साधनेला बसलं, ज्ञानेश्वरीला बसलं, सगळं विसरता आलं पाहिजे. याला म्हणतात अपरिग्रह. शब्दांचा स्टॉक, अनावश्यक शब्दांचा स्टॉक, चिंतन आणि चिंता. उगीच कसं होईल, कसं होईल, बरा लाईट आहे आणि फुटलाच आणि अंगावर समजा माझ्या पडलंच, काही गरज? अगो, हे सगळं संपलं पाहिजे. शब्द. नंतर आहे स्पर्श. सुख. ह्या सुखाच्या कल्पना आहेत. संगीत किती ऐकावं, पिक्चर किती पाहावेत, शब्द. गोड गाणं ऐकू वाटतं, लोक गाणंच ऐकत बसतात. किती? तिथपर्यंतच गाणं ऐकायचं. निशब्दता येण्याकरिता शब्दामधून निशब्दता असं आली पाहिजे. त्याला म्हणतात अपरिग्रह. स्टॉक संपणे. स्पर्श.
स्पर्शामध्ये काय, एक लाकडी खुर्च्या असतात, लाकडी टेबलही असतं, पण आपण सोफा सेट घेतो नरम, 1,500, 2,000, 2,500चा. काही सोफा सेट पाहिलेत मी 50,000चे पाहिले तर, आणि बसूनही पाहिलं, एकदम खोल गेलो मी. म्हणलं इतकंच राहतो काय शिल्लक, इतकं नरम. मॉलमध्ये गेलो होतो हैदराबादला, बसून पाहिलं 50,000च्या सोफावर कसं असतं 50,000चा सोफा, इतका नरम असतो. बाथरूम काय, काही कोटीच्या बाथरूम आहेत, त्याचे वर्णन नको. स्पर्श नरम पाहिजे, त्याच्याकरता 50,000 द्यायची तयारी. 50,000 24 तासात 5 स्टार हॉटेलमध्ये जर 50,000 असेल एका रूमचं भाडं, किती स्पर्श मऊ असेल. असा हात ठेवला की मऊ स्पर्श, अपरिग्रह. पण त्याच्यासाठी तुम्ही 50,000 घालणार, आणि 50,000 कमवण्याकरता 50 वर्ष लागणार. लक्षात घ्या, कशाकरता, मऊ स्पर्श झाला पाहिजे. याला अपरिग्रह म्हणतात. रूप, सौंदर्य. पिक्चर पाहत असताना आधी नट्या पाहिल्या जातात, नट पाहिले जातात. कोण आहे नटनटी, काय काय नावं असतील त्या जर असल्या, माधुरी दीक्षित पुन्हा आली म्हणे, ती असेल. चांगली दिसण्याकरताय, मग रूप. टुनटुन होती पूर्वी, कोणी पाहायला जातच नव्हतं. रूप, रूपावर ते खेळणं, किती सारखी पिक्चर. एक चित्रकार आहे, माधुरी दीक्षितचे पिक्चर 100 वेळेस पाहतात. रूपावर ते हा भाळलेला. रूप आकर्षित करतं. त्या रूपामध्ये तुम्ही सगळी शक्ती पणाला लावली आणि परमेश्वर विसरलात, म्हणून अपरिग्रह रूपाचा. हा पाहत असताना, रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी. समजा माधुरी दीक्षित पाहिली, राधा किती सुंदर असेल, अशीच असेल ना, असा समजा भाव केला. साधना झाली, लक्षात घ्या, साधना झाली, पिक्चरही झाला. अशा युक्त्या करता येतात. पण निव्वळच तुम्ही जर संसाराच्या रूपामध्ये खिळून राहिलात, बायको सुंदर आहे तोपर्यंत गोंडा घोळतात तिच्या भोवती, पिंगा घाली पृथ्वी रवी मंडलातस. आणि एकदा ती ढोल दिसायला लागली की संपलं, हा दुसरीकडे तोंड करून जातो. रूप म्हणून रूपामध्ये वेळ नष्ट करू नका. अपरिग्रह. किती पाहावे पिक्चर? काश्मीरला तुम्ही जाता, कुठेही जाता, कशा करता?
रूप पाहता लोचणी. रूपच पाहायचं ना. किती सुंदर सृष्टी आहे, बस पाहायलाच जाते ना. डोळ्यांनी तृप्त व्हावं, एक एक इंद्रिय तृप्त करायचं. स्पर्शाने हात तृप्त होतात का डोळे तृप्त होतात? सोफा आला तर का डोळे रगडतात का? पण नाही. हात हात पाय नाहीतरी लाकडासारखे जरा मऊ मऊ वाटलं पाहिजे, दगडासारखे हातपाय झालेत. एक एक इंद्रिय तृप्त करण्याकरिता एक एक विषय आहेत. आणि ह्या इंद्रियांना परमेश्वर आणि आत्मचैतन्य दाखवण्याकरता ते आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना खाली लोळवतायत, म्हणून अपरिग्रह. मग दुसरी स्टेज काय? आपल्या पद्धतीने काय करायचं? त्याच्यामध्येच जे जे भेटे भूत ते ते मानी जय भगवंत, असाही अभ्यास आपण नवीन पद्धतीत सांगितलेला आहे, ज्ञानेश्वरींनी सांगितलेला आहे. तर रूपामध्ये किती खिळून राहायचं ते आपण पाहायचं, म्हणून अपरिग्रह. नर आणि नारायण तपश्चर्येला बसल्यानंतर उर्वशी प्रगटली त्यांच्यासाठी खास. पाहिलंही नाही, फार राग आला तिला, पाहिलंही नाही. काश्मीरमध्ये गेल्यानंतर आपण रम्मान होतो, अजून कुठे गेल्यानंतर निसर्ग सौंदर्य का जातात तिथे? महाबळेश्वर, अजून पाचगणी, हे थंड हवेचे ठिकाणं कशाकरता जातात? कुलू मनाली, सौंदर्य पाहायला. मग अनिताकडनी मला सहज विचारलं, मी काश्मीरहून फोन होता, ते म्हणे काय पाहावं? बस म्हणलं. आणि त्याच वेळेस त्या म्हणत होत्या 8 वाजल्याची वेळ होती, खिडकीतून पाहत होते, त्यावेळेस इतकं सौंदर्य छान होतं. आणि माझं फोनवरचं बोलणं एवढंच एक वाक्य निघालं, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. बस हेच पहा. अरे हे सौंदर्य आपल्याला लुब्ध करतंय, ज्याने हे निर्माण केलं तो किती सुंदर आहे, त्याच्याकडे वळा. प्रत्येक ह्याच्यात प्रभू दिसला पाहिजे. वस्तू दिसल्या की संपलं, म्हणून अपरिग्रह. शब्द, स्पर्श, रूप, रस खायला लोक, अरे बाप, खाण्यासाठी मरतात आणि मरण्यासाठी खातात. खाण्यासाठी मरतात आणि मरण्यासाठी खातात. खाल्लं की रोग होतो आणि रोग झाला की मरतात, तरी खात बसतात. डायबिटीसवाल्याला किती सांगा चरवंतर, पण तो करतच नाही. जो रसनेचा अंकिला, मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. जो रसनेचा अंकिला, रसना जिभेचे चोचले. मेनू सांगतात रोज, आज हे करा, उद्या ते करा, परवा ते करा. काही काही जण रोज गोड असलं पाहिजे म्हणे ताटात. मग काही हुशार माणसं मुलायमा देतात, देवाला रोज गोडाचं नैवेद्य लागतो ना, मग तू खाऊ नको ना, म्हणून आम्ही करतो देवाला. म्हणलं त्याला डायबिटीस होईल ना देवाला. आपल्याला खायचं असलं की देवाला, नाव देवाचं, खाणं आपलं. जो रसनेचा अंकिला, मग सवेची निद्रे विकिला. खाएंगे
और सोएंगे. तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. खाण्यासाठी कुठेही जातात आणि खाण्यासाठी काही करतात. बायकोलाही मारतात, बायकोला डायव्हर्स देऊन टाकतात. चांगलं बनवितच नाही. खमंग. शब्द, स्पर्श, रूप, रस. रसामध्ये अडकू नका. याचा अर्थ रसांचा त्याग करा असं नाहीये, रूपाचा त्याग करा असं नाहीये, छिडकारा असं नाहीये. मर्यादित उपभोग घ्या. समजा एखादा पदार्थ चांगला नाही झाला, गपचूप खा. चांगला झाला ठीक आहे, तेही खा. नाही मिळालं त्याच्यातही संतोष माना, मिळालं त्याच्यातही संतोष माना. पण नाही मिळालं, नाही चांगलं आपल्याला भाजी झाली की आपण रागावतो. नो. जेही विषय संगन सांडिता, इंद्रिया तेन दंडिता. पोरी भोगवी निसंगता, कामने विन. इंद्रियाला दंडू नका, रस तोडू नका. ज्ञानेश्वर सांगतात. याचा अर्थ तुम्ही खाऊ नका असं नाही म्हटलंय, वस्तूचा संग्रह करू नका म्हटलं नाही, त्याच्यात अडकून पडू नका. काय करावं? काही बाया चांगलं चांगलं करावं पोरीला. 12वीला पोरगी गेली की तिथे जाऊन बसतात लातूरला. अर्थात नवऱ्याला पिढा म्हणून काढायचीच असते घराच्या बाहेर. लातूरला जातात किंवा त्या अहमदपूरला जातात, तिथे राहतात. चांगलं चुंगलं करून देतात पोरीला आणि ती पोरगी फेल होऊन येते. का? ती म्हणते मला तुझ्या हातचं पाहिजे. जीवन अंकित झालेली रसनेच्या. खा जरूर, पण त्याच्यासाठी जीवन, त्याच्यासाठी एखाद्याचं आयुष्य न्यौछावर करायचं असेल, चूक आहे ते. मर्यादित उपभोग पाहिजे, मर्यादित उपयोग पाहिजे. अमर्याद जे उपभोग घेतात म्हणून अपरिग्रह. कमीत कमी घ्या. राजवैभव मिळालं म्हणजे त्यागू नका, पण नाही मिळालं तर बोंब मारू नका. याला म्हणतात अपरिग्रह. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, श्वास, अत्तर, अत्तराचा वास, मधुगंध. नाकाला छान वास आला पाहिजे. त्याच्याही मागे लागू नका. किती बाटल्या आणत होते पूर्वीच्या काळी, मला माहीत होतं. अशा मोठ्याल्या बाटल्या असायच्या आणि ते असे बुडवायचे, मग कानात प्रत्येकजण असं ते ठेवायचं. त्याच्यामुळे 2 प्रकार होत होते. एक तर आपली घाण जरी असेल तर आपल्याला वास येत नाही, कारण हे डायरेक्ट याचं कनेक्शन असतं. आणि पुन्हा कपड्यावरही टाकतात माणसं, म्हणजे आपल्याच घामाचा वास येत नाही असं घेतलं की. आणि दुसऱ्याला आपला वास येत नाही, ते फार छान असतं. अगदी त्याला सुवास येतो. वा वा वा. पूर्वीच्या काळी फार अत्तर वापरीत, शौकीन माणसं होते. नवाबामधून आलं होतं गंध. अधिभोग साधनांचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. ठीक आहे, अत्तर लावायचं, एक बाटली पुरे ना. नाही नाही नाही, हिना, गुलाब, किती प्रकार आहेत. अबाबा, आता विसरून गेलो.
चमेली, साधनांचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. हे 5 यम आहेत. कोणकोणते? नंबर 1 अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यम. याला म्हटलंय महाव्रत. ह्या 5 यमाच्या सर्व जाती, सर्व देश, सर्व कालात पालन झाले पाहिजे. सर्व धर्मात सगळ्याला कंपल्सरी आहे. कुठलाही धर्म असो, कुठलाही पंथ असो, देश, काल, जात, पंथ सगळ्यांना बंधनकारक आहे यम. सर्व कालात पालन झाले पाहिजे. कोणत्याही प्रकारे हिंसा, दोष न होणे याला महाव्रत म्हणतात. महाव्रत. अहिंसेपासून सगळे 5 याला महाव्रत म्हणतात. जाती, देश, काल समयानवच्छिन्नः सार्वभौमा महाव्रतमा. योगदर्शन पातंजल योगसूत्रामध्ये जाती, देश, काल समयानवच्छिन्नः सार्वभौमा महाव्रतमा. याला महाव्रत म्हटलंय. जाती, काल, देश सर्वांना कंपल्सरी. कालगत सार्वभौम, जातीगत सार्वभौम, देशगत सार्वभौम महाव्रत म्हणतात. समयगत सार्वभौम. तात्पर्य देश, काल, जीव, हिंसा, असत्य, चोरी, व्यभिचाराचे आचरण न होणे, परिग्रह, अपरिग्रह असणे, परिग्रह करायचं नाही, याला सार्वभौम महाव्रत म्हणतात. आता पुढे आपण सरकूत नियमाकडे. किती बोललो तर कमीच पडेल. साधारण रूपरेषा आली. जे यमनियमी कडसले तंतोतंत पालन करणे म्हणजे कडसले. 60% नाही, 70% नाही, 35% पासिंग नाही, 90% नाही, 100% म्हणजे कडस नाही. तळून काढणं, भाजून काढणं. कधी कधी आम्ही अपरिग्रह करतोच ना. असं कधी कधी नाही. म्हणजे सर्वच बरं का, अहिंसापासून सत्यपासून सगळ्याला. नियम योग दर्शनामधलं शोच संतोष तपः स्वाध्यायेश्वर प्राणिधानानि नियमः. शोच संतोष तपः. पा शोच संतोष तपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमः. योगदर्शन. नंबर 1 पवित्रता. शौच म्हणजे पवित्रता. शौच म्हणजे पवित्रता. 2 संतोष. नंबर 3 ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान. नंबर 4 मध्ये तप येतं. आणि नंबर 5 मध्ये स्वाध्याय. नंबर 1 पवित्रता, नंबर 2 संतोष, नंबर 3 ईश्वर प्रणिधान, नंबर 4 तप आणि नंबर 5 स्वाध्याय. शोच संतोष तपः स्वाध्यायेश्वर
प्रणिधानानि नियमः, याला नियम म्हणतात. आता पवित्रता म्हणजे काय? पवित्रतेचे दोन प्रकार, एक बाह्य पवित्रता, दोन आंतरिक पवित्रता. बाह्य पवित्रता म्हणजे काय? पाणी व इतर पदार्थाने शरीराची, अगोदर शरीर शुद्ध पाहिजे ना, म्हणून आंघोळ. इंग्लंडमध्ये असं म्हणतात की आंघोळच करत नाहीत. किती माणसं असले तर हार्डली एक बाथरूम असतं. आपली जाऊन करतात की नाही माहीत नाही, त्यांना आंघोळ नावाचा प्रकारच माहिती नाही. एखाद्या वेळेस चुकून आंघोळ करतात ते, बाथरूमच नाही. पवित्रता बाह्य व इतर पदार्थाने शरीराची पवित्रता करायची. शरीर शुद्ध करायचं बाह्य अंगाने. काय करतो? दाताला आपण काय करतो? टूथपेस्ट, मंजन, दाताची पवित्रता झाली पवित्र. त्यानंतर डोळे धुणे, तोंड धुणे, स्नान करणे. स्नानामध्ये संबंध स्नानाचे प्रकार आहेत. पुन्हा स्नानामध्ये उठणं लावून स्नान करणे, डाळीचं पीठ लावून स्नान करणे, लक्स साबण लावून स्नान करणे. बाह्य शरीर शुद्ध झालं पाहिजे. पण पूजेलाही बसताना आपण पवित्र झालं पाहिजे, मग स्नान झालं पाहिजे. फार घाम आला की आपण 2-2दा स्नान, 3-3दा स्नान उन्हाळ्यात चालतं काही लोकांचं. काही इतकं स्नान करतात, काही बायांना 1 तास लागतो म्हणे स्नानाला, आणि कोणाला तरी 3 तास लागतो म्हणे स्नानाला. कुठल्या याचं मी पेपरमध्ये वाचलं, आठवच ना, 3 तास. मला कायच करीत असेल. मी इतका कल्पना द्यायलो की कायच करीत असेल तो 3 तास. 3 तास स्नान, 1 तास स्नान, मध्ये गेले की बाहेरच येत नाहीत. आता झोपतात का काय करतात देव जाणे. पण स्नान हे शरीर बाह्यंगाने शुद्ध करणं, याला पवित्रता म्हटलं आहे. शरीराची पवित्रता बाह्य स्वरूप सगळं. स्वार्थ त्यागातून व्यवहाराची, व्यवहारही पवित्र झाला पाहिजे. मग व्यवहार पवित्र करण्याकरता काय करावं लागेल? स्वार्थ त्याग. स्वार्थ त्यागामध्ये म्हणून ते वाक्य पुन्हा लक्षात घ्या. दुसऱ्याची वस्तू हिसकून घेऊन खाणं, याला काय म्हणतात? विकृती. आपलीच वस्तू आपण खाणे, प्रकृती. आणि आपली वस्तू आपण न खाता दुसऱ्याला देणे, संस्कृती. किंवा आपण खाऊनही दुसऱ्याला देणे, संस्कृती. याला म्हणतात स्वार्थ त्याग. म्हणून पहा, स्वार्थ त्याग कसा शिकवला जातो. प्रभू नकळत पुण्य पदरात पाडतो. लहान मुलगा पोटात असतो, माता किती जपते? सांगा किती जपते?
रात्रंदिवस त्या बाळाला जपते. बाळ बाहेर येतं, 24 तास मातेचं लक्ष असतं. ते रडतं का, ते जातं का, कुठेही घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. सारखं चित्त असतं. किती जपते. लक्षात घ्या, थोडं टुई केलं की लगेच पळते. काय होय, त्यागच आहे ना. आपल्याला खाणार नाहीत, पोराला देतील. कन्या सासुराशी जाय कॅसेट पहा. आता तो भाग सांगत नाही, त्याच्यामध्ये मी वर्णन केलंय. आपल्या तोंडातला घास देखील ती देते. स्वतः कधी कपडे घेत नसेल, पण आपल्या बाळाला कधी ती कमी करत नाही. हा त्याग आहे. ममतेने त्याग शिकवला. भलेही ती ममता असेल, पण एक प्रकारे त्यागही आहे. तुमच्या आशा आणि आकांक्षा दुसऱ्यासाठी नेवछावर करणे, स्वार्थाचं बलिदान देणे, हा प्रभू नकळत का असेना पुण्य कर्म करून घेतो. म्हणून याला म्हटलंय, काय म्हटलंय? त्याग. स्वार्थ त्यागातून व्यवहाराची. व्यवहारात त्याग. हे पहा, आत्ताच तुम्हाला वरचं उदाहरण सांगताना एक गोष्ट राहिली, ती इथेही सांगतो की जो साधू एका क्षणात राजवैभव त्यागू शकला आणि त्याला काही वाटलं नाही, पुन्हा आपल्या झोपडीत गेला. इथे देखील त्याग आहे. एका क्षणात त्याग झाला पाहिजे. स्वार्थाचा त्याग. आपल्याला आवश्यकता आहे, पण दुसऱ्याला जास्त आवश्यकता आहे, हा त्याग. एक मुलगा 5-6 वर्षाचा मुलगा, 6-7 वर्षाचा मुलगा, जास्त मोठा नाही. वडिलांनी कोट शिवला. हा बाळ पायी पायी चालत पुलावरून जात असताना खाली वाकून पाहिलं. थंडीचे दिवस होते. एक माता जी भिकारी आपल्या बाळाला आपल्या अंकी म्हणजे मांडीवरते घेऊन आपल्या फाटलेल्या वस्त्रांशी झाकून उब देत होती. तरी थंडी खूप होती. हा मुलगा ताबडतोब खाली आला, पुलाच्या खाली, आणि आपला कोट काढला आणि त्या बाळाच्या अंगावर टाकला. शाळेत गेला. घरी आल्यानंतर आता कोट त्या काळात लहान पोरांना शिवलेला. आईने मारलं पहिल्यांदा, वडिलांनी मारलं, यांनी मार खाल्ला. कोणाला दिला? म्हणे एका मुलाला देऊन टाकला. त्या बाईजवळ कपडेच नव्हते, पोरगं उघडं होतं, मी देऊन टाकला. आई मारा मला, पण त्याला गरज जास्त होती ग. मला इतकी थंडी वाजत नव्हती, त्या बाळाला फार थंडी वाजत होती. त्यावेळेस आईचे उद्गार निघाले, बाळ तो फार मोठा होणार. तोच मुलगा महादेव गोविंद रानडे म्हणून पुढे प्रसिद्ध झाले. महादेव गोविंद रानडे. त्याग. जैन साधूंची आपण का पूजा करतो? कुठल्याही साधूची का पूजा करतो? त्यागामुळे. त्या राजाने का सेवा, शंका निर्माण झाली? कारण ज्यावेळेस भोग माणूस घेतो ना, त्याला तो आपल्यासारखा वाटत असतो. लक्षात घ्या. त्याला वाटलं साधू तर आपल्यात काही फरकच नाही, आपण का आणलं होतं याला, या साधूला?
हा त्यागी आहे. हा तर आपल्यासारखा भोगी निघाला. आपल्या तर याच्यात फरक काय, हा तर मजा करायला आहे. उद्या जैन साधूची तपश्चर्या कोणी पाहणार नाही, दुसऱ्या साधूंची कोणी तपश्चर्या पाहणार नाही, आणि ते जर भोग घेत बसले सगळे लोक पळून जातील. कारण काय? आम्हाला त्याग आवडतो. आम्ही नाही करणार त्याग, पण दुसऱ्यांनी त्याग केलेला आवडतो. म्हणून त्यागाची पूजा करतो. कारण आम्ही बदमाश, कवडी सुटत नाही हातातून, कोणाच्या बापाला चहा पाजू वाटत नाही, आणि सगळा त्याग केलाय म्हणून त्याची पूजा. पण एखाद्या साधूनी एखाद्या याची पूजा केली का? लक्षात घ्या. पण तोच त्यागी जर भोग घेताना दिसला तर आम्हाला वाईट वाटतं. आम्ही वाळीत टाकून देतो त्या साधूला. नो 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 नो, हे असं नाहीये. लक्षात घ्या. पण इथे काय म्हटलंय? स्वार्थ त्यागातून व्यवहाराची. मग व्यवहारात तीच माणसं आपल्याला आवडतात ज्यांनी त्याग केलाय. म्हणून रामायणचे प्रत्येक पात्र आपल्याला आवडतं, कारण त्यागावर उभारलेलं आहे. आणि घरातही तीच माणसं जास्त घर टिकवू शकतात जी त्यागी आहेत, स्वार्थी नाही. त्यागावरती त्यागाची पूजा झालेली. आणि म्हणून व्यवहारात जी त्याग करणारी माणसं ती फार मोठी होतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळं न्योछावर करून टाकलं आपलं आयुष्य आणि संपदा. मोतीलाल नेहरूंनी खूप अफाट श्रीमंती मिळवलेली होती. फूलों की सेज छोड़कर दौड़े जवाहरलाल. काय सुंदर गाणं आहे. दे दी हमें आजाद बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े, मजदूर चल पड़े, सिख किसान चल पड़े, कदमों पे तेरे कोटि कोटि प्राण चल पड़े. फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दिए हमें आजाद बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. महात्मा गांधीवर अफाट संपत्ती लात मारून ही माणसं निघून गेली, आणि म्हणून त्यांची पूजा झाली. त्यागाची पूजा बांधली जाते, भोगाची नाही. हे लक्षात घ्या. राजा बिंबिसार याला 7 मुलं होती, आणि या 7 मुलांची परीक्षा घ्यायचं ठरलं. कारण राजा म्हातारा झाला. राजगुरू राजवैद्य दोघांनाही बोलवलं. म्हणाले ते माझ्या 7 मुलामधून क्वालिटी कोणाची चांगली आहे, ज्याला राजगादी देऊ हे सांगा, ठरवा. ठीक आहे म्हणले. परीक्षेचा दिवस ठरला. 7 पोरांना सांगितलं, बाबांनो तुमची आता परीक्षा होणार आहे. मग आम्ही काहीतरी कोणाला तरी सिलेक्ट करू. ठीक आहे म्हणले. उंचासन. राजा मात्र साध्या खुर्चीवर बसला. उंचासनावर ते राजगुरू राजवैद्य असे बसले. परीक्षा ते घेणार होते, परीक्षक म्हणून होते. 3 राजकुमार घोड्यावर आले, टन 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 ठरलेल्या वेळेस. घोड्यावर आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले ह्या राजगुरूंनी आणि राजवैद्यांनी. धनाधन उत्तरं दिली, अगदी गर्वाणी उत्तरं दिली. आम्ही कसे आहोत, आम्ही काय आहोत.
आमच्या क्वालिटीज काय काय आहेत. एकदाही मॅट्रिक फेल झालेलो नाहीत. काय असेल ते गेले. दुसरे तिघं जण हत्तीवर बसून आले. एकेकापेक्षा एक वर्णन करू लागले की आम्ही कसे पराक्रमी आहोत, आम्ही कसे आहोत, आम्हाला किती समज आहे, आमची क्वालिटी काय आहे. हे प्रश्न विचारत ते आपले उत्तरं देत, पण क्वालिटी सांगत स्वतःची. नाही विचारलं तरी स्वतःचे सांगायचे शेकी. 6 गेले. 7वा पुत्र आला. तो पायी चालत आला. साध्या ड्रेसमध्ये होता. दोघांच्या पाया पडला. वडिलांच्या पाया पडल्यानंतर हात जोडून उभा राहिला. मग म्हटलं की तुला काही सांगायचंय? तू काही घेऊन नाही आला? म्हणे मला काही घेऊन यायचं नाही. तू काय करणार म्हणे राजा झाल्यानंतर? म्हणे मी जनसेवा करील, आयुष्य माझं झोकून देईल, त्याग करील लोकांच्या सुखासाठी, असे काही त्यांनी शब्द वापरले. लगेच म्हणाले की राजा हाच मुलगा तुमचा श्रेष्ठ, याला देऊन टाका राजगादी. तो सम्राट अशोक झाला पुढे. आणि तुमच्या लक्षात येईल की सम्राट अशोकनी सगळं त्याग केला. कलिंगचं युद्ध झाल्यानंतर 1,00,000 सैनिक मारले गेले. त्याच वेळेस हा बौद्ध धर्मीय झाला. नको सगळं त्याग केला. म्हणून सम्राट अशोकचं चक्र आज आपल्या झेंड्यावर आहे. शांती दूत म्हणून हा समोर आला. अशोकचे काही उदाहरण आहेत. वेश बदलून हा फिरायचा. एका रात्री वेश बदललेला चालत असताना एक म्हातारा भेटला. त्याला मोळीच उचलत नव्हती. हा रात्री वेश बदललेला हा बादशाह त्याजवळ गेला. बाबा का तुम्ही असे खाली टेकले? म्हणजे ही मोळी उचलत नाही रे लाकडाची, मी उचलून देतो. स्वतःच्या डोक्यावर घेतली. चालत चालत त्याच्या घरापर्यंत पोहोचवलं. आणि त्याच्या राजबिंड्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर म्हाताऱ्याला जरा डाऊट येऊ लागला. हा कोणीतरी मोठा असावा. पण तू कोण आहेस? नाही म्हणे मी कोणी नाही, मी साधा माणूस आहे. आणि मग हळूहळू त्याला सैनिक वगैरे असे लांब दिसायला लागले. अरे म्हणले हा कोण आहे? नंतर एकाला विचारलं, म्हणे हा सम्राट अशोक आहेत. बाप रे म्हणाले. लोकांसाठी त्याग, लोकांसाठी जगणं, व्यवहारामध्ये लोकांसाठी जगणं, लोकांसाठी मरणं, स्वतःचं आयुष्य घालणं. संत काय करतात हो मला सांगा? परोपकारच ना. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. व्यवहारामध्ये ज्यांनी त्याग केला तेच आपल्या अध्यात्माच्या ह्या योगामध्ये येऊ शकतात. नाही तर आम्हाला कवडी देखील सुटत नाही. तर आम्ही वेळ काय देणार, संपत्ती काय देणार, आम्ही काय काय देणार? आणि ही माणसं, कवडी चुंबक माणसं आपल्या कामी नाहीत. म्हणून नियमामध्ये दुसरा जो भाग आहे तो व्यवहारातून, स्वार्थ त्यागातून व्यवहाराची स्वार्थ त्याग झाला पाहिजे, तर तो आपल्याकडे घ्यायचा